जेव्हा युद्ध किंवा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस फक्त सीमेवरच नाही तर आपल्या घरातही एक आर्थिक युद्ध सुरू होते. अशा आर्थिक युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर जो ढाल म्हणून उभा राहतो तो म्हणजे इमर्जन्सी फंड. तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर 3 ते 6 महिन्याच्या खर्च एवढी रक्कम बाजूला काढून ठेवणे जी तुम्ही लगेच वापरू शकता. जसे की एखाद्याचा मंथली खर्च जर 10,000 रुपये असेल तर त्याने कमीत कमी 6 महिन्याचा खर्च म्हणजे 60,000 रुपये इमर्जन्सी फंडात ठेवले पाहिजे. ही रक्कम गुंतवणुकीत न ठेवता ती लिक्विड फॉर्म मध्ये ठेवावी. म्हणजेच फिक्स डिपॉझिट असेल, लिक्विड फंड असेल, सोने असेल, जी रक्कम आपण लगेच वापरू शकतो. हा फंड म्हणजे फक्त बँकेत ठेवलेला पैसा नसतो तर आपल्या आर्थिक संकटातील कवच असतो. हे आर्थिक संकट आपल्यावर कुठल्याही मार्गाने येऊ शकते, जसं की अमेरिका इराण युद्ध, AI मुळे जाणाऱ्या नोकऱ्या, आकस्मित होणारा ऍक्सिडेंट. अशा परिस्थितीत ज्यावेळेस आपले उत्पन्नाचे सर्व मार्ग तात्पुरते बंद होतात त्यावेळेस इमर्जन्सी फंडमुळे आपल्यावर कोणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, युद्धात जशी ढाल महत्वाची तशी आर्थिक संकटात इमर्जन्सी फंडची तिजोरी महत्वाची. पुढील एपिसोडमध्ये नक्की पहा विविध प्रकारचे बँक अकाउंट्स व त्यांचा उपयोग.